बाहेर ना मस्त असा पाऊस पडतोय आणि मोठे मोठे समोसे बनवण्यात जर तुम्ही वेळ घालवताय तर हे मिनी समोसे एकदा नक्की ट्राय करून बघा। भलेही तुम्हाला नाही हे फुलांच्या पाकळ्यांसारखे दिसत असतील, काही जण म्हणतील की शंखासारखे दिसत आहेत, भलेही काही याचा शेप असो, पण खायला मात्र ना समोस्यापेक्षाही भारी लागतात बरं का। अगदी सोपी रेसिपी आणि छोटे छोटे टिप्स सांगून तुम्हाला ही रेसिपी शेअर केलेली आहे, त्यासाठी या व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत। चला तर आपल्या या मिनी समोसाच्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी एक ताट घेतलेलं आहे, याच्यामध्ये ना 1 कप इतकं आपल्याला गव्हाचं पीठ काढून घ्यायचंय। आता इथे तुम्ही अर्धा मैदा वापरू शकता, अर्धा गव्हाचं पीठ वापरू शकता, पूर्णपणे मैदा वापरला तरी पण चालेल, काय हरकत नाहीये। आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय। आता सगळ्यात पहिल्यांदा मी नाही ते अर्धा छोटा चमचा इतका ना ओवा घेतलाय। आता हा ओवा ना आपल्याला हातावरती असं चोळून घ्यायचा आहे। ओव्याचा ना याच्यामध्ये खूप छान असा फ्लेवर उतरतो बरं का, त्यासाठी ओवा इथे नक्की वापरा। आता त्यासोबतच आपल्याला इथे ना मंगरेल घालायची, ज्याला ना आपण कलोंजी सुद्धा म्हणतो। सहज कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल। अर्धा छोटा चमचा इथे कलोंजी घ्यायची, ती सुद्धा मी हातावरती चोळून घातलेली। सोबतच आता इथे 1 टेबलस्पून इतकं ना आपल्याला तेल घालायचंय। तर तेल तुम्ही कोणतंही वापरू शकताय। तेल घातलं ना की आपल्याला ह्याला व्यवस्थित असं या पिठाला चोळून घ्यायचं। तर तेलाचं जे आपण मोहन घालतोय ना, त्याच्यामुळे ना आपला समोसा मस्त असा कुरकुरीत तयार होतो बरं का। त्याच्यासाठी ना 1 टेबलस्पून इतकं तेल अगदी पुरेसं आहे। आता तेल ना व्यवस्थित असं पिठाला चांगलं चोळून घ्यायचं, त्याच्यामुळे ना पिठाला बाइंडिंग सुद्धा चांगलं येतं, समोसे सुद्धा मस्त असे कुरकुरीत होतात। आता इथे ना गरजेनुसार ना अगदी थोडं थोडं पाणी घालत ना आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं। लक्षात घ्या, चपातीची जशी कणिक भिजवतो ना तिथपर्यंत आपल्याला पातळ नाही करायचं, हलकंसं त्यातल्या त्यात थोडंसं आपल्याला हे घट्टच ठेवायचंय। आणि आता हे बघू शकता, पीठ ना अगदी व्यवस्थित असं चांगलं मळून तयार झालेलं आहे। आणि ह्याला की नाही मी जास्त पातळी नाही केलेलं, थोडंसं घट्ट ठेवलेलं आहे। आता याच्यावरती ना एक झाकण ठेवूयात आणि ह्याला ना एक 10-15 मिनिटं ना असंच रेस्ट करायला ठेवून देऊयात। तर आता इथे बघा, 4 ना मी उकडलेले बटाटे घेतलेले, थोडे मध्यम आकाराचेच होते। आणि आता ह्या बटाट्यांना व्यवस्थित असं थंड करायचं, साल काढून घ्यायची आणि हे बटाटे आपल्या छोट्या किसणीने किसून घ्यायचे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बटाटा आपला इथे स्मॅशरने स्मॅश नाही करायचा बरं का, कारण जे आपण बटाट्याचं स्टफिंग बनवणार आहोत ना ते अगदी व्यवस्थित झालं पाहिजे। त्यासाठी बटाटा हा आपल्याला खिसणीने खिसूनच घ्यायचा आहे, स्मॅशरने स्मॅश नाही करायचा। भले एखादा बटाटा तुमचा थोडासा जाड राहिला असेल ना, तर माझा एखादा स्पॅच्युला घ्या किंवा ना तांब्या, ग्लास, पेला वगैरे काय असेल ना, त्याने तुम्ही असं प्रेस करून घेऊ शकता, जेणेकरून हा बटाटा तुमचा व्यवस्थित अगदी मिक्स होऊन जाईल आणि पूर्ण असं बारीक होईल। आता याच्यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस घालायचे, तर इथे मी पाव छोटा चमचा हळद घातले, अर्धा छोटा चमचा आपण इथे काश्मीरी मिरची पावडर घालूयात, अर्धा छोटा चमचा मी इथे चाट मसाला घातलाय, त्यासोबतच अर्धा छोटा चमचा इथे गरम मसाला घालूयात। इथे मी पाव छोटा चमचा इतका ना काळं मीठ घातलेलं आहे आणि सोबतच इथे ना चवीनुसार आपलं साधं मीठ घालायचं, अगदी थोडंसं घालायचं, जास्त प्रमाण नका वापरू। आणि आता परत ह्या सगळ्याला ना व्यवस्थित इथे आपण इथे मिक्स करून घेणार। तर सगळे जिन्नस ना मी व्यवस्थितपणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, एकदा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेकआउट करा। आता या सगळ्याला ना व्यवस्थित आपण इथे मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून ना तुम्ही म्हणत असाल की आपल्या बटाट्यामध्ये ना पाण्याचं प्रमाण असतं, त्याच्यासाठी आपल्याला इथे हे वापरायचं। तर 1 मोठा चमचा आपण इथे तांदळाचं पीठ घेतलंय, त्यासोबतच ना 2 मोठे चमचे आपण इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे। तर ह्या दोन्हीमुळे ना ह्या बटाट्याला ना मस्त असं बाइंडिंग येतं। काय होतं, बऱ्याच वेळा बटाट्यामध्ये पाण्याचा अंश राहतो, तर हे व्यवस्थित असे जिन्नस एकत्र होत नाहीत। तर आपण जो समोसा बनवतो मिनी समोसा, त्याला मस्त असा आकार यावा, शिवाय ना हे बटाट्याचं जे स्टफिंग आपण बनवणार आहोत ते अगदी एकजूट व्हावं, त्याच्यासाठी कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ अगदी पूर्णपणे वापरू शकता। जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर पूर्णपणे कॉर्नफ्लॉवर वापरा, कॉर्नफ्लॉवर नसेल पूर्णपणे तांदळाचं पीठ वापरलं तरी पण चालेल। आणि आता ह्याच्यामध्ये ना थोडंही पाणी न वापरताना ह्याला आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचंय। लक्षात घ्या, जर ना हे तुमच्या हाताला जर चिकटत असेल ना, तर अगदी थोडासा कमी तेलाचं तुम्ही इथे थोडंसं बोट बुडवून वगैरे ना वापर करून घेऊ शकताय, की हाताला तुमच्या चिकटणार नाही। आणि आता हे बघू शकता, मस्त असा घट्टाचा गोळा तयार झाला। आता ह्याला साईडला ठेवून देऊयात। तर आता आपलं पीठ सुद्धा चांगलं भिजलं होतं आणि आता हे बघू शकता, ह्याला मी परत एकदा व्यवस्थित असं मळून घेतलंय। आणि आता ह्याच्या ना आपल्याला अगदी ना 2 असे गोळे तयार करून घ्यायचे। लक्षात घ्या, दोन्ही गोळे ना आपले सेम आकारामध्ये झाले पाहिजेत बरं का, छोटा मोठा नाही करायचा, दोन्ही पण सेम आकारामध्ये मी इथे गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता याच्यातला ना आपल्याला एक गोळा आता लाटून घ्यायचा, तर मी इथे आपला किचनचा जो काउंटर असतो ना त्याच्यावरतीच लाटून घेतलाय, कारण पोळपाटावरती एवढा मोठा गोळा अगदी व्यवस्थित असा लाटता येत नाही, त्याच्यासाठी। तर आता आपलं जे गव्हाचं पीठ असतं ना तेच मी साधं स्प्रेड केलं त्याच्यावरती आणि हा गोळा आपल्याला व्यवस्थित असं लाटून घ्यायचा आहे। लक्षात घ्या, जास्त मोठाही नाही लाटायचा, म्हणजे जास्त जाडही नाही लाटायचं आणि जास्त पातळही नाही, अगदी मध्यम आकाराचं आपल्याला व्यवस्थित असं लाटून घ्यायचंय। आणि दोन्ही पोळ्या होत्या ना त्या मी अगदी व्यवस्थित लाटून घेतलेल्या आहेत, अगोदर दुसरी सुद्धा मी व्यवस्थित लाटून घेतलेली आहे।
आणि जास्त पिठाचा वापर करू नका, एवढं मात्र महत्त्वाचं सांगते. आणि आता जे आपण मळून घेतलेलं ना बटाट्यासोबत जे स्टफिंग तयार केलेलं ते आता याच्यावरती आपल्याला घालून घ्यायचं आहे. सगळं असं मी एक एक तुकड्यांमध्ये घातलेलं, कारण हे सोपं पडतं बरं का. जर तुम्ही थोडं थोडं करून जर त्याच्यावरती घालत बसला ना तर ते व्यवस्थित लागलं जाणार नाही. तर असं एक एक तुकड्यामध्ये ना तुम्ही ह्याच्यावरती टाकून घ्या, जेणेकरून हे व्यवस्थित अगदी तुम्हाला ह्याच्यामध्ये मिक्स करता येईल आणि अगदी लावता सुद्धा येईल. आता एक असा फोर्क घ्यायचा आणि फोर्कच्या साह्याने ना असं प्रेस करत ना ह्याला आपल्याला ह्याच्यावरती स्प्रेड करून घ्यायचं. तर आता हे बघा अगदी व्यवस्थित असं याच्यावरती ना मी स्प्रेड करून घेतलेलं. आणि हे बघा अगदी सोयीचं होतं आणि सोपं सुद्धा होतं बरं का. वेळ जास्त लागत नाही, वेळ सुद्धा वाचतो आणि अगदी थोडासा वेळ लागेल तुम्हाला, एक 5-7 मिनिटं लागतील ह्याला मिक्स करायला. पण अगदी ना सगळ्या पोळीवरती ना हे अगदी व्यवस्थित असं लागलं जाईल. कुठे जाड वगैरे वाटत असेल ना तर त्या ठिकाणी ना तुम्ही फोर्कच्या साह्याने पसरवून घेऊ शकता की व्यवस्थित त्याची लेअर लागली जाईल. तर आता हे आपलं एका पोळीवरती हे व्यवस्थित असं आपलं लावून झालेलं आहे. आता ह्याच्यावरती ना आपल्याला जी दुसरी पोळी आपण लाटून घेतलेली ना ती आता ह्याच्यावरती ठेवून द्यायची. अगदी तेवढीच आपण लाटली होती ना त्याच्यासाठी हे व्यवस्थित अगदी त्याच्यावरती लागलं जातं. आता ना ह्याचे जे साईडचे टोक असतात ना ते बंद करून घ्यायचे. लक्षात घ्या काय होतं, जर तुम्ही ह्याला तर लाटायला घेणार ना तर ते त्याच्यातून स्टफिंग बाहेर नको पडायला, त्याच्यासाठी व्यवस्थित लाटून घ्यायचं. आता अगदी थोडंसं पीठ याच्यावरती टाकायचं, अगदी हलक्या हाताने ना हलक्या हाताने आपल्याला ह्याला इथे लाटून घ्यायचं. जास्त अजिबात प्रेस करू नका, नाही तर ते स्टफिंग बाहेर येईल. त्याच्यासाठी तुम्हाला जर दोन्ही बाजूने जमत असेल व्यवस्थित लाटायला दोन्ही बाजूने अलटून पलटून लाटा. पण मी इथे ना काउंटर टॉपवरतीच लाटते ना तर त्याच्यावरती ते व्यवस्थित लाटता येत नाही, त्यासाठी मी खाली उचलून परत त्याच्या खाली थोडंसं पीठ टाकून मग लाटून घेतलंय. पण कमी पिठाचा वापर करा, नाही तर मग हे पेटल्स जेव्हा बनवायचे असतात ना तेव्हा ते व्यवस्थित असे चिपकले जात नाही, त्याच्यासाठी कमी पिठाचाच वापर करा. आता ह्याला ना आपल्याला एक स्क्वेअर शेपमध्ये करायचं आहे, कारण आपण हे जर स्क्वेअर शेपमध्ये केलं ना तरच ते अगदी व्यवस्थित होतील त्याच्यासाठी. आणि साईडला ना आपण हे स्टफिंग आलेलं नसतं त्याच्यासाठी साईडचे कॉर्नर काढून घ्यायचे. आणि अगदी आपल्याला ना छोटे छोटे हे जे कोण करून घ्यायचे. लक्षात घ्या जास्त मोठे मोठे करू नका, नाहीतर मग जेव्हा ते पेटल्सचे आकार येतात ना ते अगदी दिसताना सुंदर दिसत नाही त्याच्यासाठी. आणि अगदी छोटे छोटे ना मी चौकोनी बॉक्स जे करून घेतलेले आहेत. आणि आता हे बघा अगदी सुंदर तयार झालेले. आता याच्यातला ना मी एक तुम्हाला शेप तयार करून दाखवते. आता हा बघा समोरचे कोण असतात ना ते एकमेकांवरती असे ना चिपकवून घ्यायचे. आता इथे ना पाण्याचा किंवा पिठाचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही बरं का. चिपकवायला जर थोडंसं अवघड पडत असेल ना तर थोडंसं जास्त प्रेस देऊन चिपकवून घ्या. आणि पाठीमागचं टोक पाठीमागच्या बाजूला चिपकायचे, पुढचे 2 टोक कोणी असतात ते पुढे चिपकवायचे आणि पाठीमागच्या साईडला पाठीमागचे 2 कोणी चिपकवायचे. तर हे बघू शकता मस्त असं शंकासारखा तयार झालाय की नाही. आता याच्यातला अजून एक मी तुम्हाला तयार करून दाखवते. आता हे बघा हे समोरचे 2 घ्यायचे, पुढचे 2 हे एकमेकांवरती चिपकवायचे आणि लगेच पाठीमागचे 2 खाली 2 चिपकवायचे. तुम्ही एकत्र दोन्ही चिपकवलेत ना तर अगदी पटकन बसतात, अजिबात सुद्धा वेळ लागत नाही बरं का. आणि बाकीचे सुद्धा ना मी अगदी असेच पटापट सगळे चिपकवून घेणार आहे. हे बघा हे खालचे 2 अगदी तसे चिपकवायचे. थोडंसं पीठ जास्त जर झालं ना तर चिपकवायला थोडासा वेळ लागतो. आता मी हे किचनच्या काउंटर टॉपवरती लाटलं ना त्याच्यामुळे थोडंसं पिठाचा वापर करायला लागला मला. पण आता हे बघा व्यवस्थित आता गॅसवरती तेल इथे मी गरम करायला ठेवून दिलेलं आहे. तेल चांगलं गरम करायचं बरं का. त्याच्यानंतरच एक एक करून आपल्याला ह्याच्यामध्ये समोसे सोडून घ्यायचे. तर आता जास्त समोस्यांची गर्दी नाही करायची बरं का. जितके बसतायत ना तितके सोडायचे, कारण तेलाचं बरं जर टेम्परेचर कमी झालं ना तर हे व्यवस्थित तळले जात नाहीत. गॅसची फ्लेम इथे आपल्याला लो टू मिडियमच करायचे. आणि सुरुवातीचा 1 मिनिट ना ह्याला अजिबात हात लावायचा नाही बरं का. 1 ते 1.25 मिनिटानंतरच ह्याला मग चमच्याच्या साह्याने ना फक्त वेगळं वेगळं करून घ्यायचं. जर कुठे वाटत असेल एखादा चिपकून बसलाय तर तो वेगळा होतो. आणि 1-2-2.25 मिनिटं झाली ना की तुम्ही बघू शकताय की ह्याला व्यवस्थित असे चांगले भाजले जातात. मग तुम्ही झारा घालून ह्याला व्यवस्थित असं पलटवून तुम्ही भाजून घेऊ शकताय. आणि ह्याला भाजायला ना एक बाज भाजण्यासाठी ना 2.5 ते 3 मिनिटं सहज लागतात बरं का. गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची, तेव्हाच ते ना मस्त असे कुरकुरीत अगदी तयार होतात बरं का. आणि आता हे बघू शकता ह्यांचा कलर सुद्धा छान असा चेंज झालेला आहे. आणि जे स्टफिंग आपण बनवलेलं ते सुद्धा बाहेर येत नाही, कारण आपण जे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा जो वापरला आहे ना, कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ जे वापरलं ना ते अगदी व्यवस्थित वापरलेलं आहे त्याच्यासाठी. आणि आता हे बघू शकता की ते मस्त असे तळून झालेले आहे. तेल सुद्धा जास्त लागत नाही बरं का ह्याला तळण्यासाठी. ह्याला व्यवस्थित असं नितळून घ्यायचं आणि मग आपण ह्याला झाऱ्यावरती काढून घेणार आहोत. आता हे सुद्धा मी काढून घेतलेत. आता लक्षात घ्या दुसरी बॅच आपल्याला तळायची ना त्याच्यासाठी सुद्धा परत तेल व्यवस्थित गरम करायचं आणि मगच ह्याला तळून घ्यायचं. अजिबात घाई करू नका, नाहीतर ना मग ते नरम होतील, चांगले पाहिजे तसे कुरकुरीत होणार नाहीत. याच्यासाठी ही गोष्ट खूप जास्त महत्त्वाची आहे बरं का. आणि आता हे बघू शकताय मस्त असे आपले समोसे तयार झालेत. तुम्ही बघू शकताय दिसायला किती सुंदर झालेत की नाही. कधीतरी काही वेगळं बनवायचं म्हणलं ना तर ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आपले नेहमीचे जे समोसे बनवतो ना त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे ही रेसिपी. करायला काही अवघड नाही, एकदा करून बघा आणि मग तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा. आवडला असला तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.